नमस्कार मंडळी, सर्वांना ओम साईराम. तर मित्रांनो, मी माझ्या फॅमिली सोबत चाललो आई चंडिका देवी मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी, ते म्हणजे जुचंदर गाव. आणि भावनो, आज आपल्या मयूरचा वाढदिवस पण होता आणि गुरुवार पण होता, तर विचार केला का जाऊ आपण आज आईचे दर्शन घेण्यासाठी. पहिला मयूरने तयारी केली आणि रिक्षामध्ये जाऊन बसला. त्यानंतर सर्वांची तयारी करून झाली, लगेच निघालो आम्ही रिक्षा काढली निघालो जाण्यासाठी. आणि गप्पा मारता मारता लगेच आम्ही आपल्या आई चंडिका देवी मंदिराजवळ पोहोचलो. तर इथे मंडप वगैरे घातला होता, कारण आज होता सामुदायिक विवाह सोहळा. म्हणजे भावना, तुम्ही ते फॉर्म भरून तुम्ही लग्न लावून घेऊ शकता. तर कोणाचा विचार असेल तर पुढच्या वर्षी फॉर्म भरून लग्न लावून घ्या. मित्रांनो, माझा पण तोच विचार चालला, 101 रुपयाचा फॉर्म भरून मस्त लग्न लावून घेऊ, फुकटचा कर्ज नको. पटापट पायऱ्या चढल्या आणि आम्ही सर्वजण मंदिरामध्ये पोहोचलो. तुम्ही पण लगेच आई चंडिका देवीचे दर्शन करून घ्या व्हिडिओ मध्ये. आणि हो मित्रांनो, हे विसरू नका, आज आपल्या मयूरचा हॅपी वाला बर्थडे आहे, तर त्याला कमेंट मध्ये नक्की विश करा. तर मग माझ्या सर्व फॅमिली व्यवस्थित आईचे दर्शन करून घेत. आणि आई चंडिका देवीच्या मंदिरामध्ये कोण कोण आल्या दर्शन घेण्यासाठी ते कमेंट करून मला नक्की सांगा. मम्मी मयूरला गाडी घेऊन देत होती आणि मी बोलला मला पण घेऊन देत, बोलते रिक्षात घेऊन दिले ना, ती चालू गप. मग काय मित्रांनो, तिथून घरी आलो, मस्त झोपा वगैरे काढल्या आणि दुपारनंतर आपली रिक्षा काढून आलो रिक्षावर. चला मग बघू आता कोण पॅसेंजर भेट